नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शेतावर आणि आपण पाठीमागे बघताय शेत उकलून झालंय आपलं। पण हे बी आणले भात अंकुर श्री 101 आणि यांनी आता इकडं खत मारायला लावलंय भात पेरायच्या आधी। हे बघा कसं, आणि आपण या अशा सरी अशा खड्डे पडलेले आहेत ते पंजानी असे सारखे करून घेऊ, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी साचायला नको। पावसाचे वातावरण आहे, पाऊस आला तर ह्या अशा याच्यामध्ये सगळा चिखल होऊन जाईल आणि भात गाडून जाईल। त्याच्यामुळे अशा याच्यावरच आपण भात पेरणार आहेत। हे खड्डे आपण सारखे करायला लावलेत पंजाने। यांनी खत मारायला लावले शेतात। काय बदलो सांगा असं मला। भात एकदम बारीक आहे, बघू शकता। बदलली ना, त्याला पण लागल ना। त्यांनी आता भात पेरायला सुरुवात केली। पावसाचं वातावरण झालंय, कावळा ओरडतो झाडावर बसून। गडगडाट आला असा याचा पटकन चिखल झाला का आपण भात पेरलेले आहे त्याच्यावर आपण आता असा पंजा फिरवतोय, कारण का मग ते भात जमीन खाली जातं आणि सगळेचं सगळं सारखं निघतं। आणि ते असं वरती राहिलं का पक्षी
खातात, त्याच्यामुळं सगळ्या भातावर आपण असा पंजा फिरवलेला आहे. इकडच्या भातावर पंजा फिरवायचा आहे. पण आता त्याने पंजा मारायला लावला, म्हणजे ती आतमध्ये जमिनीत जाईल, वर नाही राहणार. वर राहिली तर ती पक्षी खाऊन टाकतात भिजल्यावर. जागा राहिलेली ते आपण आता हे आता नागली पेरतात. भात खणून झाल्यावर मग नंतर त्या जाग्यावर ही नागली आपण टाकून देतो. झाली. भात खायला पक्षी यायला नको म्हणून अशा पिशव्या आम्ही लावलेल्या आहेत. हवेने त्या फडफड फडफड वाजतील. अशा प्रकारे आपली आता ही पेरणी झालेली आहे. आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, गडगडतं. आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. थँक्यू.